पीक विम्यासंदर्भात सध्या शेतकऱ्यांमध्ये 3 मुद्दे चर्चेत आहेत. त्यातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात. राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या सोयाबीनवर कीड रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. मग या नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्यायचा का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य सरकारच्या विमा हप्त्याच्या बाबतीतला. राज्य सरकारने आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही, त्यामुळेच अग्रिम भरपाई मिळण्यास उशीर होतोय अशी चर्चा आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई नाकारल्याचा. नुकत्याच अनेक पेपरमध्ये आणि माध्यमांमध्ये सुद्धा बातम्या आल्या की पीक विमा कंपन्यांनी सरसकट अग्रिम भरपाई नाकारली. मग विमा कंपन्यांनी खरंच अग्रिम भरपाई नाकारली का? अग्रिम भरपाईचं घोडं नेमकं कुठं अडलं आहे? याच सगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा किंवा उत्तरं मी या व्हिडिओतून आपल्याला देणार आहे. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. आपण आता राज्यातल्या कुठल्याही भागात गेलो आणि सोयाबीनचं क्षेत्र पाहिलं तर आपल्याला सोयाबीन पिवळं पडलेलं दिसतंय. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं की असं वाटेल की सोयाबीन काढणीला आलं आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. सोयाबीनवर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीनची ही अवस्था झाली आहे. सोयाबीनवर सध्या मुळकूज, चक्रीभुंगा आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनचं पोषण व्यवस्थित झालं नाही आणि सोयाबीन पिवळं पडलं आहे. सोयाबीन वेळेआधीच काढणीला आलं आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या गुणवत्तेवर होतो आहे. शेंगांची वाढ व्यवस्थित झाली नाही, दाना पोचला नाही, त्यामुळे साहजिकच दाना बारीक राहिला. हे सोयाबीन आता बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सोयाबीनला 3,500पासून भाव मिळतो आहे. त्यातही सोयाबीनचा ओलावा जास्त आहे. सांगायचं तात्पर्य असं की सध्या सोयाबीनचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटकाही बसतो आहे. मग शेतकऱ्यांच्या मनात हा असा प्रश्न आहे की या नुकसानीच्या पूर्वसूचना आम्ही विमा कंपन्यांना द्यायच्या का? शेतकऱ्यांचा हाच प्रश्न घेऊन आम्ही कृषी आयुक्तालयात गेलो होतो. कृषी आयुक्तालयाकडून मिळालेली माहिती अशी आहे की कीड रोगाचा प्रादुर्भाव नैसर्गिक आपत्तीत येत नाही. म्हणजेच कीड रोगांचा जो काही प्रादुर्भाव होतो त्याची गणती नैसर्गिक आपत्तीत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचं सोयाबीन नुकसान घटलं हे पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न होईल, म्हणजे पुढे येईल. सोयाबीन उत्पादन घटल्यास साहजिकच शेतकऱ्यांना विमा भरपाईसुद्धा मिळेल. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसान भरपाईची पूर्वसूचना देण्याची गरज नाही आहे. दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे अग्रिम भरपाईबाबत. राज्य सरकारने आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही, त्यामुळेच अग्रिम भरपाई मिळण्यास उशीर होतोय अशी चर्चा आहे. आम्ही याबाबतही कृषी आयुक्तालयाकडे विचारणा केली. कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही आमच्या वाट्याचा पहिला हप्ता आणि शेतकऱ्यांचा हिस्सासुद्धा विमा कंपन्यांना दिला आहे. चर्चा होत असताना एक मुद्दा इथं दुर्लक्षित होता, तो म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा. आता यंदा सरकारनं ₹1 शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणली. म्हणजेच काय, तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा हिस्सा स्वतः दिला होता. राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता यापूर्वीच विमा कंपन्यांना दिला होता, पण शेतकऱ्यांच्या हिस्स्याची काही रक्कम अद्याप बाकी होती. पण नुकतीच राज्य सरकारने ही सुद्धा रक्कम विमा कंपन्यांनी दिली. त्यामुळे काय झालं तर शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण इथे सुद्धा एक अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं आपला हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा दिला, पण सध्या कोणत्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाई द्यायची यावरून राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा विमा हप्ता आणि शेतकऱ्यांच्या हिस्साची रक्कम विमा कंपन्यांनी दिली, त्यामुळे साहजिकच आपल्याला वाटतं की अग्रिम भरपाईचा मार्ग मोकळा झाला. पण इथे एक अडचण आहे, ती म्हणजे कोणत्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाई द्यायची यावरून विमा कंपन्या आणि सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राज्य सरकारचं म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या त्या सगळ्या मंडळांना अग्रिम भरपाई देण्यात यावी. पण विमा कंपन्यांनी यावेळी नियमांवर बोट ठेवलं आहे. नियमानुसार पावसामध्ये ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांचा खंड आहे आणि प्रॉक्सी ट्रिगर्स लागू झाले त्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाई देण्याची तरतूद आहे. आणि नेमकं याच नियमावर कंपन्यांनी बोट ठेवलं आहे. कंपन्यांचं म्हणणं आहे की ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड आहे त्या मंडळांना आम्ही अग्रिम भरपाई देऊ, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सरसकट अधिसूचनांच्या मंडळांना आम्ही भरपाई देणार नाही. इथे जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला कंपन्यांची भूमिका योग्य वाटते. आता साहजिकच आपण सर्वच म्हणू, आमचंही म्हणणं असंच आहे की शेतकऱ्यांचं यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे सरसकट अग्रिम भरपाई मिळायला पाहिजे. पण नियम बनवणारंसुद्धा आपलं सरकार आहे आणि मागणी करणारंसुद्धा आपलं सरकार आहे. त्यामुळे सरकारनं विमा कंपन्यांच्या नियमामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आपण हे न बघता विमा कंपन्यांना सरसकट दोष देत असतो, पण यामध्ये विमा कंपन्यांची भूमिका न्यायाला धरून आहे, म्हणजेच नियमानुसार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी आपल्या सरकारनं नियमांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर राज्य सरकारनं आपला हप्ता दिला, शेतकऱ्यांचा हिस्सा दिला, अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा करून घेतला. पण कोणत्या मंडळांना अग्रिम भरपाई द्यायची यावरून सध्या मतभेद आहेत आणि या मतभेदांमधूनच अग्रिम भरपाई मिळण्यास विलंब होऊ शकतो. विमा कंपन्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे एका उदाहरणातून समजून घेऊयात. आता तुम्हाला माहीतच आहे की राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या आहेत.
सोयाबीनसाठी 890 मंडळांमध्ये अधिसूचना काढली. म्हणजेच 890 मंडळांमध्ये सोयाबीनसाठी अग्रिम सूचना द्यावी अशा अधिसूचना आहेत. पण पावसातील 21 दिवसाच्या खंडाचा विचार करता केवळ 417 मंडळांमध्ये पावसात 21 दिवसांचा खंड पडला आहे. विमा कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही 890 मंडळांमध्ये सोयाबीनला अग्रिम भरपाई देणार नाही, पण पावसाचा खंड 21 दिवस असलेल्या 417 मंडळांमध्ये आम्ही अग्रिम भरपाई देऊ. पावसात 21 दिवसांचा खंड पडलेले 417 मंडळं वगळून इतर मंडळांना आम्ही भरपाई देणार नाही असा पवित्रा विमा कंपन्यांनी घेतला आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही रोज सायंकाळी 8 वाजता या सेगमेंटमधून पीक विमा आणि बाजारभाव संदर्भातली सविस्तर माहिती देत असतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा.